विद्यमान मित्रमंडळ उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे। सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन। आकर्षक विद्युत रोषणाई आणि भव्य हलते देखावे यांची सुवर्ण परंपरा कायम ठेवीत सादर करीत आहोत भव्य पौराणिक देखावा वैष्णव देवी व भैरवनाथांची कथा। हंसाली गावात श्रीधर नामक भक्ता घरी वैष्णव देवी भंडाऱ्याचा चमत्कार घडवते, परंतु इथेच भैरवनाथांशी विवाद होऊन देवी वैष्णव देवी गर्भजून गुहेजवळ येताच महाबली हनुमान वैष्णव देवीशी संवाद साधतात। हे जगत देवी, माझ्यासाठी काय आज्ञा आहे? हे महाबली, भैरवनाथ माझा पाठलाग करीत आहे। मी गर्भजून गुहेत जात आहे। ते जर इथे आले तर त्यांना इथेच रोखून धरावे। जशी आज्ञा माते। अलख निरंजन, हे वानर, तू इथून एका युवतीला वैष्णवीला जाताना पाहिला आहेस का? जय श्रीराम। भैरवनाथ, पुढे येण्याचा प्रयत्न करू नकोस, अन्यथा उगाच मारला जाशील। जय श्रीराम, जय श्रीराम। महाबली हनुमान आणि भैरवनाथ यांच्यात युद्ध सुरू झाले। जय श्रीराम, जय श्रीराम। महाबली हनुमान, थांबावे। या दुष्टाचा वध तुमच्या हातून नाही तर माझ्या हातून व्हावा हे विधीचे विधान आहे। जशी आज्ञा माते। सावधान, सावधान भैरव, सावधान। वाह, म्हणजे आता तू माझ्याशी युद्ध करणार काय?
गजाधिपते गजगंड विधारण चंड पराक्रम शुंड मृगाधिपते माते माते तू तर वात्सल्य मूर्ती आहेस माते क्षमादायीने देवी आहेस हे जगत जननी माते भैरवनाथ तुझी काय इच्छा आहे वर माग भैरवनाथ वर माग मला असा वर दे माते की लोक मला तुझा शत्रू मानणार नाहीत मला पापी समजणार नाहीत माते मला पापी समजणार नाहीत असा वर दे भैरवनाथ तू अंतिम समयी मला आई म्हणून हाक मारून मला प्रसन्न करून घेतले आहेस तुझी हीच पूजा मी स्वीकार केली आहे तू तुझ्या पापांचे जणू प्रायश्चित्त केले आहेस मी तुला क्षमा करीत आहे तुला मी वरदान देते की आजपासून तुझीही पूजा केली जाईल धन्य आहेस माते तू धन्य आहेस भैरवनाथा माझ्या दर्शनानंतर भक्त तुझे दर्शन घेऊनच त्यांची मनोकामना पूर्ण करतील तुझ्या दर्शनाशिवाय त्यांनी केलेली माझी प्रार्थना अपूर्ण मानली जाईल तथास्तु तथास्तु जय वैष्णव देवी